नमस्कार. सातारी तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पालकचे पराठे करणार आहोत. त्यासाठी मी ही एक पेंडी पालकची घेतलेली आहे. ती निवडून स्वच्छ धुवून घेतली. आता ह्याला आपण चिरून घेऊया. आता पालक मी चिरून घेतलाय. आता ह्यात घालण्यासाठी मी हा लसूण मिरची आल्याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो ह्यात घालूया आपण. दोन चमचे मी लसूण मिरची आल्याचा ठेचा घालते. धना जिरा पूड घालते 2 चमचे. 1 चमचा हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालते. आता ह्यात आपल्याला पीठ मिक्स करायचे आहेत. ज्वारी, गहू आणि बेसन पीठ मिक्स करायचे. आता ह्यात मी ही मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतले. हे चाळून घ्यायचे आपल्याला. आता त्याच वाटीनं 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे, ते पण चाळून घेऊया आपण. आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी. आता हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालायचंय आणि ह्याचं आपण पीठ मळून घेऊयात. तर पीठ मी मळून घेतलेलं आहे. थापण्यासारखं मळायचं आहे आपल्याला, जास्त घट्ट नाही मळायचे. आता ह्याचे आपण पराठे थापून घेऊयात. आता मी पळपूट घेतलेलं आहे, त्यावर आता हे रुमाल मी ओला केलेला आहे. त्यावर असं पाण्याचा परत शितोडा द्यायचा आहे, ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं थालपीठ जे आहे ते चिकटणार नाही याला. ह्यातनं छोटासा गोळा काढायचा आहे आणि हाताला पाणी लावत लावत आपल्याला ह्याला थापून घ्यायचे. गोल असं थापून घ्यायचे. अशा प्रकारे एक सारखं आपल्याला थापून घ्यायचं याला. अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचे. आता आपण याला भाजून घेऊया. तर गॅसवर पॅन ठेवले मी. याच्यात आता याला तेल लावायचे. असं गॅस मोठा करायचा आहे. आता यावर आपल्याला हे थालीपीठ घालून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवायचे आपल्याला. गॅस बारीक करायचा आहे. आता याला काढू. परत त्याच्यावरनं जरा तेल घालू आणि पलटून घेऊया. आणि मस्तपैकी खरपूस असं भाजून घेऊया याला. अशा प्रकारे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे. आता यावर आपण बटर लावूया. आता हे पराठा आपला भाजून झालेला आहे. आता याला काढून घेऊयात आपण. हे बघा, आपले पालकचे पराठे तयार झाले आहेत. त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी हे दही घेतलेले आहे आणि चवळीची उसळ केलेली आहे. खूप टेस्टी लागतात. तुम्ही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता. अशा थंडीच्या दिवसात अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतात. माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.